आपण काय करतो, आपल्या घरातले जुने कपडे पूर्वी आपण बुवारणीला द्यायचो, काहीतरी भांडं घ्यायचो. आता आपण समाज सोशल सर्व्हिस करायला जातो आणि ती सोशल सर्व्हिस आपल्याला सोशल मीडियावर दाखवली. ती सोशल मीडियावर दाखवण्यासाठी जी सोशल सर्व्हिस असते, बॅगा भरून तुम्ही ते जुने कपडे, जुनी भांडी आपल्या घरातली त्याला खूप आलेली असतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला फेकायच्या नसतात. म्हणजे कोण कुठे द्यायच्या तर तेव्हा आदिवासी पाडत पुण्य पण लागतं, सोशल मीडियावर थोडं आपल्याला हे पण मिळतं. काय करायचं मग, ते पार्लेजीचे 2-2 रुपयाला पुढे घ्यायचे, ते वाटायचे. मग आम्ही खाऊ पण वाटप केला. खाऊ काय वाटप केलं ते लिहा की तिकडे पोस्टमध्ये. 2 रुपयाचा तुम्ही पार्लेजीचा पोडा देता आणि ते कपडे वाटता. काही लोक इथे काही सेवाभावी संस्था आहेत मालाड गोरेगाव, ते असे खिचडी वगैरे बनवतात बल्कमध्ये आणि गरिबांना वाटायला देतात. काही इतकी हुशार मंडळी तिथे जाऊन ती खिचडी घेतात मोठ्या प्रमाणात. आम्ही तिथे आदिवासी पाड्यावर जाऊन वाटतो. ते विचार देतात कारण ते धर्मार्थ कार्य करायला बसले. मग ही खिचडी जाऊन हे लोक तिथे वाटतात ते पॅकेट्स. आता होतं असं की शनिवार रविवार त्या पट्ट्यामध्ये तुम्ही जर कधी आलात तिथून संध्याकाळी नाशिकवरून येताना त्या रस्त्याने या कधीतरी, तर तुम्हाला दिसेल रस्त्यावरती कपडे असे फेकलेले असतात. रस्त्यावरती इतर गोष्टी फेकलेल्या असतात. म्हणजे ज्या गोष्टी तुटलेली प्लास्टिकची बाटली कुठेतरी अशी फेकलेली आहे. कपडे तर अक्षरशः तिथे खच लागलेला असतो. म्हणजे त्यांना ते आवडत नसतील किंवा ते साईजचे नाहीत, मला ते नकोच, पण घेताना त्यांनी घेतलेले असतात. नंतर विचार करतात की हे काय माझ्या कामाचे, ते फेकून देतात रस्ते. पुढे जाऊन बघाल तर त्या खिचडीचे ते पॅकेट्स पडलेले असतात, त्या बिस्किटांचे पुढे पडलेले असतात. तर त्या लोकांनाही त्याचं अजीर्ण व्हायला लागलं की तुमची जी काही सोशल सर्व्हिस आहे, तुम्ही जे काही पुरवठा करताय त्याचा आम्हाला आता ओव्हरडोस होतो, हे नकोय आम्हाला. तिथे कचरा होतो. ते एवढं ते निसर्गाने भरभरून दिलेलं आहे जवार मोखाड्याला, तिथे ही परिस्थिती असते. लोकांना नेमकं काय करायचं आहे हेच कळत. आदिवासी बांधवांना जर काय मदत होत असेल, त्यांचा कुठेतरी विकास जो आहे त्यासाठी जे काही प्रयत्न चालले त्याला हातभार लागत असेल, तर ती खऱ्या अर्थाने सोशल सर्व्हिस आहे. ती समस्या आणि ती उद्या कोणी अभिमानानं जर सोशल मीडियावर टाकली तर त्याला चांगले लाईक्स, कमेंट्स निश्चित येते. 2 रुपयाचा पार्लेजीचा पुडा देऊन जे सोशल सर्व्हिस करतात त्याला मी सोशल सर्व्हिस म्हणतो.